राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। बटन दाबायचं आहे। आता बऱ्याच लोक येतील, तुम्ही आता जनता हुशार आहे, तुम्ही कुणाला नाही म्हणत नाही, असे प्रत्येक वेळी आश्वासन देतात। याची गोष्ट सांगतो, गावातल्या एका पुढाऱ्याची की इथला नाही दुसराच होता, इथल्यावर कुणी घेऊ नका। तो प्रत्येक वेळी सांगायचा, मला एवढ्या वेळी संधी द्या, तुम्हाला 10 तोळे कडल म्हणणार, तुला काय फिरायची गरज नाही, मी झाल्यावर तुला कधी सुद्धा फिरायची गरज नाही। मग 1 महिना गेला, निवडून झाल्यानं 2 महिने गेलं, अरे लगेचच आपल्या गावचे सुद्धा ग्रामदैवत मास आहे, मासाबाईपाशी जायचं आहे आणि तिथून पुढे आपण बुद्ध विहारला जाय आणि त्याच्यानंतर श्रीनाथ मस्कोबा मंदिर या ठिकाणी। आज आपल्या पक्षाचा प्रचार नारळ फोडण्यात आला आहे, काय संदर्भात काय विषय? आज भाजप शिवसेनेच्या वतीनं इथं प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। पंचायत समिती गण गिरडी, जिल्हा परिषद गट गिरडी या दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला आहे। प्रतिसाद 1 नंबर आहे। गिरडी, पारे, डिक्सळ, नारळ या सर्व भागातील आलेले आहेत। प्रतिसाद 1 नंबर मिळालेला आहे। आज नारळ प्रचारात फोडलेला आहे। हो, पक्षश्रेष्ठीने जे आमच्यावर विश्वास दावला फाटक्या कार्यकर्त्यावर, त्याचे पहिले मी ऋणी आहे। आणि भारतीय जनता पार्टी अशी आहे की सर्वसामान्य जनतेची प्रश्न सोडवत आहे, कधीही भेदभाव केला नाही, समानता आणण्याचा प्रयत्न केला आहे। त्या पार्टीला सर्वसामान्य जनतेचं हितच बघितले, त्यांनी कधीही भेदभाव नाही दिला, समानता, सबका साथ सबका विकास। तुम्ही मतदान कोणाला दिलेलं कधी बघितलं नाही, त्यामुळं भारतीय जनता पार्टीला तुम्ही सर्वांनी साथ द्या एवढी अपेक्षा आहे। कसं वाटतं प्रतिसाद? छान वाटते, प्रतिसाद चांगला आहे। हां, जनतेतून प्रतिसाद चांगला आहे। हो, गिरडी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या अनुषंगाने आज आमच्या या भाजप, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना तसेच RPI या महायुतीतून आम्ही या ठिकाणी आज आमच्या भव्य प्रचाराच्या शुभारंभाला सुरुवात केलेली आहे। आणि याच्या पाठीमागं आम्ही फक्त एकच धोरण ठेवलं आहे, विकास आणि विकास आणि विकासच करणार। आणि ह्या भाजप पक्षाच्या मदतीनं सगळ्या गोरगरीब जनतेचे काम पूर्णत्वास नेण्यासाठीच मी या माझ्या पत्नी सौ आरती श्रीकांत बुरुंगले यांच्यासाठी मी एक फॅप्टे कुटुंबातील प्राध्यापक म्हणून सज्ज आहे आणि प्रत्येक गोरगरीब जनतेचा प्रश्न सोडवण्यातच तत्पर राहील आणि माझी सेवा त्याच्यासाठीच वाहून देईल, अशा पद्धतीचं धोरण घेऊन आम्ही या ठिकाणी या रणांगणात उतरलेलं आहे। पण हे रणांगण असं आहे की या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या गोरगरीब जनतेच्या माध्यमातून, लोकसंवादातून, जनमनातून आम्ही ही लढाई 100% निश्चितपणाने विजयी होऊ।